धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. नांदेडमध्ये धनगर समाजाचे नेते व्यंकट मोकले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने नाराजी समाजामध्ये आहे. येत्या 16 तारखेपर्यंत राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर धनगर समाज मोठ्या आंदोलन करणार आहे, असा इशारा व्यंकट मोकले यांनी दिला आहे. दरम्यान या संदर्भात आज नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी धनगर समाजाची आढावा बैठक पार पडली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. नांदेडमध्ये धनगर समाजाचे नेते व्यंकट मोकले यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. कारण ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात नव्हतं, त्यावेळेस विरोधी पक्ष फडणवीस साहेब होते. पंढरपूरला आमचं फार मोठं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामध्ये आमचं जर सरकार आलं तर पहिल्या मीटिंगमध्येच आम्ही धनगर समाजाचे प्रश्न सोडू असं फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी वचन दिलं. पण तेव्हापासून आजपर्यंत आमच्या समाजाचा कुठलाही प्रश्न सुटला नाही. दीपक बोराडे यांनी आणि धनगर समाज महासंघाचा पूर्ण आमचा महाराष्ट्रातले पूर्ण धनगर महासंघाचे कार्यकर्ते आणि आज आमचे नवनिर्वाचित झालेले खासदार आदरणीय रामराव वडकुते साहेब मुख्यमंत्र्याची आजच भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर धनगर समाजाचा प्रश्न मार्गी लावा. येणाऱ्या 16 मार्चला आझाद मैदान येथे आम्ही सर्व धनगर समाजाचे महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जमणार आहोत. त्या मल्हारराव होळकरांची या ठिकाणी आमची जयंती आहे. त्या ठिकाणी जयंती साजरी करून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्ही जे आहे ती कार्यक्रम करणार आहोत. आणि महाराष्ट्रातून नांदेड जिल्ह्यातून मुदखेड, अर्धापूर, भोकर, किनवट, माहूर, त्याच्यानंतर हदगाव, नांदेड जिल्ह्यातले देगलूर, नांदेड शहरामधून बरेच कार्यकर्ते हे 16 तारखेला त्या ठिकाणी जमणार आहेत. आणि त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करू. जर समजा 16 तारखेला आमचा काही निर्णय झाला नाही, फडणवीस साहेबांनी हा शब्द दिलेला आहे, सेक्रेटरीला सूचना केलेल्या आहेत, फक्त फडणवीस साहेबाला एकच करायचं, धनगड आणि धनगर एकच आहे. शिफारस केंद्र सरकारला केली तर केंद्र सरकार लगेच याला मंजुरी देणार आहे. आणि आमच्या धनगर समाजाचं एसटीचं आरक्षण फार दिवसापासून रखडलेलं आहे. धनगर समाज हा मुळात आदिवासी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत देखील लिहिलेलं आहे. आम्ही वारंवार अशोकराव चव्हाण साहेबांनाही भेटलोत, परंतु आमचा मार्ग ह्या ठिकाणी काही सुटलेला नाही. म्हणून आम्हाला हे आंदोलन जर ह्यांनी जर हा निर्णय 16 तारखेला